नमस्कार, एसके मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। शिधापत्रिका धारकांसाठी खुश खबर, त्यांना मिळणार या 7 सरकारी योजनांचे लाभ। या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मंडळी, ज्या लोकांकडे शिधापत्रिका आहेत त्यांना या 7 सरकारी योजनांचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। पहिलं बघा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना। प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही अतिशय चांगली योजना असून जिल्ह्यातील ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहेत त्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे। त्यामुळे शिधापत्रिका धारकांना या योजनेचा लाभ मिळू शकतो। प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 1 मे 2016 मध्ये सुरू झाली। सरकारच्या या योजनेअंतर्गत LPG गॅस सिलेंडर मोफत दिली जाणार आहेत। दुसरं बघा, PM विश्वकर्मा योजना 2024। PM विश्वकर्मा योजना ही नागरिकांसाठी एक अतिशय कल्याणकारी योजना आहे। ही योजना 17 सप्टेंबर 2023 रोजी सुरू करण्याचा सरकारचा उद्देश आहे की ज्यांना 1 लाख ते 2 लाख पर्यंत अत्यंत कमी व्याज दरात सुलभ कर्ज मिळावे। तिसरं बघा, प्रधानमंत्री आवास योजना। प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ अशा नागरिकांना दिला जात आहे ज्यांच्याकडे शिधापत्रिका उपलब्ध आहे। असे सर्व लोकांना या योजनेत अर्ज करून स्वतःचे घर तयार करू शकतात। यासाठी सरकार 1,20,000 रुपयांचा लाभ देते आणि ही योजना मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेत योग्यरित्या अर्ज करावा लागेल। शहरी भागात राहणाऱ्या लोकांना सरकार 1,30,000 रुपये या योजनेअंतर्गत देते। चौथा बघा, प्रधानमंत्री पीक विमा योजना। ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे। पाचवा बघा, मोफत शिलाई मशीन योजना। या योजनेसाठी मुलींनी अर्ज करून स्वतःसाठी शिलाई मशीन मिळवून आर्थिक स्वावलंबी व्हावे यासाठी शासनाने मोफत शिलाई मशीन योजना सुरू केली आहे। परंतु या योजनेतही मोफत शिलाई मशीन त्यानंतरच दिली जाते, त्यासाठी आधी अर्ज करणे आवश्यक आहे। सहावा बघा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना। सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांना देत आहे। 6,000 ची मदत यामध्ये दिली जाते, परंतु ही रक्कम हप्त्यामध्ये दिली जाते। प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये असतात। आणि शेवटचं 7वा योजना बघा कोणता आहे, कामगार कार्ड योजना। कामगारांना या योजनेसाठी सहजतेने अर्ज करता यावा आणि भविष्यात पेन्शन मिळावी यासाठी शासनाने श्रमिक कार्ड योजना सुरू केली आहे। 60 वर्षे पूर्ण झाल्यास सरकारकडून पेन्शन दिली जाते। तर मंडळी, अशा प्रकारे शिधापत्रिका धारकांनी या योजनांचा लाभ घेऊ शकता। तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।